हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सर्वांना. माझं घर माझं कुटुंब या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हे पहा, आज आपण छान एक वेगळी भाजी बनवूया. गावरान भाजी, गावाकडची चव आहे. ह्याला काय म्हणतात बघा तुमच्याकडे. मी याला बारीक घोळ म्हणतो. घोळेची भाजी, चिगळेची भाजी असं म्हणतो. साफ करून स्वच्छ छोटे छोटे कांडे असतात ते पुढचे फक्त टोक घेऊन याला साफ करून स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे. आणि या भाजीचे भरपूर सारे फायदे आहेत. चला तर आपण ह्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया. थोडेसे तेलामध्ये जिरे टाकून घेऊया. खूप साहित्य लागत नाही. अर्धा कांदा आहे, मिरच्या आहेत 2 कापलेल्या बारीक, थोडासा लसूण टाकूया. आपला कांदा लसूण छान परतला गेलेला आहे. थोडीशी आपण ह्यामध्ये हळद टाकूया. आहे एक टाकून घेऊया आपण. छोटा आहे, मुगाची डाळ आहे, छोटा 1 चमचा भिजवून घेतलेली आहे, आपण ते टाकूया. किंचितसं मीठ टाकूया. त्यानंतर आपण भाजीच्या वरती थोडंसं टाकूया. अगोदर का टाकायचं तर थोडंसं मसाल्याला पूर्ण लागायला पाहिजे. थोडीशी भाजी जरा कट करून घेतलेली आहे बारीकसं. ह्या भाजीमध्ये ना वरून पाणी टाकायचं नाही, तिला आपोआपच पाणी सुटतं. फ्रेंड्स, ही भाजी चिगळेची भाजी आहे. बारीक घोळ म्हणतात गावाकडे. रान भाजी आहे. त्याला आपोआप थोडंसं पाणी सुटायला लागलेलं आहे. आणि ही भाजी सर्व आजारावर फायदेशीर आहे, अत्यंत गुणकारी आहे. मीठ टाकूया. मंडळी, ही भाजी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. याने पचनक्रिया सुधारते. घटक भरपूर प्रमाणात आहेत. त्याच्या आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे. या भाजीमध्ये हिमोग्लोबिन अधिक प्रमाणात असते. मूळ व्याधावरती अत्यंत फायदेशीर आहे. हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर आहे. तर सर्व गुण संपन्न अशी ही आपली घोळेची रान भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर सबस्क्राईब. धन्यवाद.